10 जून 2026 गेली 4-5 दिवस आम्ही माननीय उलगे साहेबांना भेटण्यासाठी येत आहोत. त्यांच्या एक कार्य बघल्यामुळं त्यांची भेट झाली नाही, पण आज आमची भेट झाली. मी त्यांना सर्व पुरावे दिले. 2014 पासूनचे पुरावे ग्रामपंचायतीमध्ये आहेत आणि 2023ला मी पुरावे BDO साहेबांना दिले आणि BDO साहेबांनी 2024ला पत्र दिलेलं आहे. त्या पत्राप्रमाणे कारवाई करावी, प्रत्यक्ष बांधकाम किती आहे आणि टॅक्स किती भरताय हे त्यांनी पाहावं. गावचा विकासासाठी टॅक्स मिळणं गरजेचं आहे. आज ही तोलानी एज्युकेशन फाउंडेशन ही कंपनी आहे. ह्या कंपनीचा टॅक्स कमर्शियल आहे, तो ग्रामपंचायतीने घ्यावा. त्यांनी जुनं काय केलं काय नाही केलं हे सोडून द्या. 2017ला PMRD त्यांना मंजुरी दिलेली आहे, ती मंजुरी ती प्रत्यक्षात पहा आणि त्यांनी दिलेलं बांधकाम आहे ते पहा आणि तुमच्या अधिकारी ग्रामपंचायती त्याप्रमाणे करा की जेणेकरून गावाच्या विकासाला चालना मिळेल. गाव आपण खूप मोठं निघू पुढे निघूया. गावाला ऐतिहासिक भौगोलिक पवित्र अशी इंद्रायणी नदी, कडजाई मातेचं मंदिर, धर्मरायाचं मंदिर, नॅशनल हायवे ह्या सगळ्या जर विचार केला तर इंदोरी गाव कुठं जायला पाहिजे. फार मी अनेक वेळा आपल्याला भेटलोय. माझ्या एका पत्रावर त्यांनी सही पण नाही दिली, म्हणजे मी कारवाई करतो, पण जे पत्र देत आहेत ते 3-3, 4-4 महिने देत आहेत. त्याच्यामुळे आउटपुट काही नाही होत. त्यांनी ते पत्र द्यावं, त्याचा फॉलोअप घ्यावा शासनाचे प्रतिनिधी म्हणून आणि त्यांनी जर माहिती देणे टाळाटाळ केली तर योग्य ते कायदेशीर मार्ग अवलंबावा की जेणेकरून ग्रामपंचायतीला टॅक्स मिळेल. किती वर्षापासून तुम्ही फॉलोअप घेताय? 2014 पासूनचा फॉलोअप आहे माझा. 2014 पासून फॉलोअप आहे. तरी सुद्धा अजून तोलणीवर कोणती ऍक्शन घेतलेली नाही. 14 नंतर जे काही टॅक्स कमी भरत होते त्यानंतर वाढवलं त्यांनी टॅक्स, पण तो ज्या काही शासनाच्या नियमाप्रमाणे जो असेल कमर्शियल तो घेतला गेला पाहिजे. आणि त्यांनी कलेक्टर साहेबांना पत्र लिहिले की आम्ही कुठलीही सवलत मागणार नाही, कुठलीही सवलत मागणार नाही, त्याचं पत्र आहे ते पण दिलेलं आहे. तर माझी ग्राम विस्तार अधिकारी उलगे साहेबांना नम्र विनंती आहे, शासनाचे प्रतिनिधी वरिष्ठांचे आपल्याकडे आदेश आहे, वरिष्ठांचा अहवाल आहे, त्याप्रमाणे आपण कारवाई करावी अशी एक इंदोरीचा ग्रामस्थ म्हणून विनंती आहे. काय प्रकरण आहे सर हे? इंदोरी येथे तोलानी मॅरिटाईम इन्स्टिट्यूट फाउंडेशन कंपनी जवळजवळ 1996-97 पासून कामकाज करण्यात आहे. वेळोवेळी त्यांनी जे बांधकाम केले त्याची ग्रामपंचायत तरी नोंदी आहे, परंतु मिस्टर बालेकर यांचं म्हणणं आहे की तिथे बांधकामे जास्त असून नोंदणी कमी आहे. तर ह्या संदर्भात त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांच्या पत्रव्यवहाराच्या आधारे आम्ही सुद्धा तोलानी इन्स्टिट्यूटला पत्रव्यवहार केला आहे आणि तुमच्याकडे प्रत्यक्ष किती बांधकाम आहे त्याचे तुमचे काय असतील ते पुरावे कागदपत्र आमच्याकडे सादर करा म्हणून आम्ही त्याने लेखी 2 वेळा कळवलेलं आहे. आता पुन्हा मागच्या आठवड्यात तिसऱ्यांदा पत्र दिलेलं आहे. त्यांची आमच्याकडे माहिती अवेलेबल झालेली नाही. प्रत्यक्ष आमच्याकडे असलेली नोंदी आणि तिथे असलेले प्रत्यक्ष बांधकाम ह्याचं व्हेरिफिकेशन केल्याशिवाय काही ह्याबद्दल बोलता येणं शक्य नाही. परंतु भालेकरांचं जे म्हणणं आहे त्यासाठी ती खात्री तर केलीच पाहिजे. त्यासाठी प्रत्यक्ष हा विषय ग्रामपंचायती कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये विषय घेऊन पुढील योग्य ती दिशा ठरवण्यात. सर अंदाजे किती तारखेपर्यंत आपण हे सर्व करू शकतो? आता हे नोंदी झालेल्या आहेत काय, आता फेर आकारणी करायची म्हणजे त्यांच्या घराचे आपण कागदपत्र मागितले, त्यांची कागदपत्र त्यांनी सांगितले की आमचे एवढे स्क्वेअर फूट आहे, आपण तेवढे स्क्वेअर फूट आहे का नाही खात्री करायची आहे लक्षात घ्या. आता त्यांची आपण मागणी केलेली आहे. त्यांची मागणी जी आहे पण ते आपल्याला डाटा जो आहे त्यांचा तो देण्यासाठी दिरंगाई करत आहेत. ते ग्रामपंचायत कार्यकारिणीत निर्णय घेऊन त्या संदर्भात काय करायचं. मग हे मीटिंगला साधारण 10 दिवस 20 दिवस महिन्यामध्ये मासिक सभेत मीटिंग असते. या मासिक सभेमध्ये आपण ऍक्शन घेऊन स्वतः तिथे तोडणी जाऊन काय करायचं कन्स्ट्रक्शन तर मोजू शकतो आपण. हो, कन्स्ट्रक्शन काय करते त्यांनी आपल्याला काय सहकार्य करतात त्याप्रमाणे कार्यकारिणी ग्रामपंचायत कार्यकारिणी काय निर्णय घेते ते पाहावं लागेल आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई करावी.